गावात एखादा मोठा किंवा बडा नेता येणार असेल तर यंत्रणांची धावपळ उडते, स्वच्छता, सजावट वगैरे सगळं केलं जातं. पण दौरा अचानक ठरला तर मात्र शहराचा बकालपणा, अव्यवस्था लपवण्याची खटपट करावी लागते. आज पिंपरी चिंचवडमध्ये तेच घडलं. मंत्री गिरीश महाजन येत असल्याचे आदेश आले आणि वाहतूक पोलिसांची एकच धांदळ उडाली. पाहूया. गाडीचं लॉक तोडणारे आणि कार ढकलणारे पोलीस बघितल्यावर तुम्हाला प्रश्न पडला असेल, त्यांचं नेमकं चाललंय काय? झालं असं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानं मंत्री गिरीश महाजनांचा दौरा अचानक ठरला. विषारी दारूकांडामध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आणि मदतीची घोषणा करण्यासाठी महाजन येणार होते. मात्र या भेटीनंतर ते तपासाची माहिती घेण्यासाठी दापोडी पोलीस ठाण्यात येण्याची शक्यता होती. पण यावेळी पोलीस ठाण्याच्या रस्त्यावर दुतर्फा वाहनं पार्क केली होती. आता मंत्री महोदय येणार तर त्यांना सगळं शिस्तबद्ध सुरू असल्याचं दिसायला नको. पोलिसांची धावपळ सुरू होती ती त्यासाठीच. कार चालकांना गाठून गाड्या काढायला सांगितलं जात होतं. ज्यांच्याशी संपर्क होत नव्हता त्या गाड्या पोलीस स्वतः ढकलून दुसरीकडे नेताना दिसले. पोलिसांच्या एका वाहनाचा तर चक्क दरवाजा बळजबरीनं उघडावा लागला. एरवी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वाहतुकीचा बोजवारा उडालेला असतो. वाटेल तिथं, दिसेल तिथं वाहनं पार्क केली जातात. अशा वेळी न दिसणारे पोलीस VIP मुवमेंटला मात्र तत्परता दाखवतात. मंत्री येणार म्हटलं की नियमांवर बोट ठेवलं जातं. मग वाहतुकीची शिस्त केवळ दाखवण्यापुरतीच आहे का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. आणि या प्रश्नांची उत्तरं या पोलिसांकडे मात्र कधीच नसतात. एरवी रस्त्याच्या दुतर्फा गाड्या लागलेल्या असतात तेव्हा पोलीस कुठे असतात, असा सवाल पुणेकरांनी केलाय. केवळ मंत्री ज्या रस्त्यानं जाणार असतील त्यावरच नियम पाळले जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटली आहे. कोणी मंत्री, मुख्यमंत्री, आमदार वगैरे येणार असेल तर पूर्ण रोड दोन्ही साईडने ब्लॉक करतात. त्यांच्यासाठी एकदम VIP एंट्री. म्हात्रे ब्रिजवरनं कोणतरी VIP गाडी चालू होती आणि सगळीकडचे दोन्ही बाजूचे रोड बंद. सगळे लोक उन्हाने त्रस्त झाले होते, एकदम हैराण झाले होते आणि त्यांच्यासाठी 5-10 मिनटं अख्खा पूर्ण ब्लॉक करून ठेवला होता रोड. म्हणजे ज्यावेळेस VIP मुवमेंट आहे कोणती, त्यावेळेसच कळतंय की पुण्यात एवढी पोलीस पण आहेत. ज्यावेळेस कोण VIP येणार असेल त्यावेळेस तुम्ही बघितलं तर म्हणजे एवढी पोलीस आहेत पुण्यात हे त्यावेळेस कळतं. हां की एक 20-20 मिनिट तुम्ही रस्ता ब्लॉक करून ठेवणार, सगळ्यांना साईडला थांबवून ठेवणार. आणि ज्यावेळेस म्हणजे असं नॉर्मल आहे त्यावेळेस किती काय ट्रॅफिक होईना, कोणाला कोणाचं घेणं देणं नाही. मी नेहमी जर VIP गाडी किंवा आपले पॉलिटिशियनचे गाड्या वगैरे बघितले तर त्यांचा कॉन्वे एवढा असतो की सगळे जे लोकल पब्लिक आहे त्यांना ते ब्लॉक करतात. इवन ॲम्ब्युलन्स वगैरे पण मदत राहिली तर त्यांना पण सोडत नाही ते, म्हणजे त्यांना जास्त प्रायोरिटी देतात. जेव्हा एखाद्या VVIPचा दौरा असतो तेव्हा सुरक्षेसाठी रस्त्यावर पार्क केलेली वाहनं हटवायला कोणाची ना असण्याचं कारण नाही. मात्र वाहतुकीचे नियम नेहमीच पाळले गेले आणि मोठ्या शहरांमध्ये पार्किंगची पुरेशी सुविधा दिली गेली तर पोलिसांची ऐनवेळी होणारी अशी धावपळ सहज टाळता येण्याजोगी आहे. नाझिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड.